या ठिकाणी 8 तारखेला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जो आमच्या दृष्टीनं दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे त्याचं उद्घाटन या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते होतं आहे। पण ते होत असताना आजपर्यंत तरी त्या विमानतळाला दिबा पाटील साहेब यांचं नाव द्यावं ही जी प्रकल्पग्रस्तांची या ठिकाणच्या स्थानिकांची रायगड ठाणे जिल्ह्याची मागणी आहे त्या बाबतीत कुठलाही निर्णय झाल्याचं लक्षात येत नाही। फक्त मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी 3 महिन्यानंतर अशा प्रकारचा निर्णय घेऊ म्हणून काही शिष्टमंडळ गेलं होतं त्याला आश्वस्त केलेलं आहे। त्यामुळे या विषयामध्ये उद्घाटनापूर्वी दिबा पाटील साहेब यांचं नाव लागावं या मागणीसाठी आणि त्यासोबत या विमानतळामध्ये आज नोकर भरती असेल, छोटे मोठे व्यवसाय असतील, या संदर्भात स्थानिकांना हवं तसं स्थान मिळत नाही आणि त्याच वेळेला या ठिकाणी बाहेरच्या मंडळींकडून पैसे घेऊन त्यांना कामाला घेतलं जातं आहे अशी परिस्थिती समोर येते। या साऱ्याला वाचा फोडण्याच्या दृष्टीनं महाविकास आघाडी आणि मनसेच्या वतीनं या ठिकाणी हे आंदोलन आम्ही आयोजित केलेलं आहे आणि 8 तारखेला त्या ठिकाणी निदर्शनं करण्याचा आमचा मानस आहे।